नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ ईस्ट वेस्ट फ्लाईओवर पर गड्ढे नहीं, हादसों का न्योता। सड़क की बदहाली देख युवा शक्ति प्रतिष्ठान भड़का। अंबरनाथ के पूर्व और पश्चिम हिस्से को जोड़ने वाले निर्माणाधीन उड़ान पुल के पास सड़क की बदहाल स्थिति को लेकर एक बार फिर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। स्वामी समर्थ चौक के पास सड़क पर गड्ढों को भरने के नाम पर काम किए जाने की जानकारी सामने आई थी, लेकिन मौके पर पहुंचकर युवा शक्ति प्रतिष्ठान के पदाधिकारियों ने जब स्थिति का जायजा लिया तो हकीकत कुछ और ही नजर आई। युवा शक्ति प्रतिष्ठान के सदस्यों ने मौके पर जाकर देखा कि सड़क पर गड्ढे तो किए गए हैं, लेकिन उनकी गहराई और स्थिति बेहद खतरनाक है। गड्ढा इतना गहरा है कि उसके भीतर सड़क के नीचे लगा लोहे का हिस्सा भी साफ दिखाई दे रहा है। सड़क की हालत देखकर ऐसा लग रहा है कि मानो गड्ढों की गहराई से ज्यादा बड़ा सवाल यहाँ से गुजरने वाले नागरिकों की सुरक्षा का है। स्थानीय नागरिकों के लिए यह सड़क रोजाना आवागमन का महत्वपूर्ण मार्ग है। ऐसे में यदि समय रहते इन गड्ढों की उचित तरीके से मरम्मत नहीं की गई तो दोपहिया वाहन चालकों के साथ साथ अन्य वाहन चालकों के लिए भी बड़ा खतरा पैदा हो सकता है। अचानक वाहन का संतुलन बिगड़ने से गंभीर दुर्घटना होने की आशंका से इनकार नहीं किया जा सकता। युवा शक्ति प्रतिष्ठान ने सड़क की इस स्थिति पर नाराजगी जताते हुए संबंधित प्रशासन से तत्काल कार्रवाई करने की मांग की है। प्रतिष्ठान का कहना है कि केवल गड्ढे खोदकर या औपचारिक काम करके सड़क की समस्या का समाधान नहीं होगा, बल्कि सड़क को सुरक्षित और मजबूत तरीके से दुरुस्त करना जरूरी है। इस दौरान युवा शक्ति प्रतिष्ठान के संस्थापक अशोक सिनिरप्पा, अध्यक्ष प्रकाश नलावड़ी, राकेश यादव, सचिन सालवी, नितिन चौहान, किरण काम्बले और सचिन भारद्वाज उपस्थित रहे। अंबरनाथ के ईस्ट वेस्ट उड़ान पुल और स्वामी समर्थ चौक क्षेत्र में सड़क की स्थिति को लेकर नागरिकों की सुरक्षा अब बड़ा मुद्दा बनती जा रही है। सवाल यह है कि प्रशासन किसी बड़े हादसे का इंतजार करेगा या उससे पहले सड़क की बदहाली को गंभीरता से लेते हुए ठोस कार्रवाई करेगा। जय महाराष्ट्र। मी अशोक सिनिरप्पा। आम्ही मागील काही दिवसापासून खड्ड्यांसाठी आंदोलन करतोय, नगरपालिकेला जागा करण्याचा प्रयत्न करतोय, पण नगरपालिकेने झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि नगरपालिका वाट बघते की एखाद्या अंबरनाथकर खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू व्हावं व तो स्वर्ग लोकात जावं। आम्ही नगरपालिकेला स्वर्ग या धर्तीवर आणून दाखवलं आहे। स्वर्गामध्ये ज्या प्रकारे हवा वगैरे चालते आणि एकदम तशा प्रकारचा बर्फ आपण ड्राय आईस म्हणून आपण खड्ड्यामध्ये टाकून नगरपालिकेची झोप उडवण्याचा एक प्रयत्न करतो आहे। नगरपालिकेतून जेवढे कामं निघतात त्या कामाचा 50% काम फक्त अंबरनाथमध्ये होतो, हे मी मागच्या वेळेस पण बोललो आणि यावेळेस पण बोलतो। आर्यभट्ट यांनी जगाला शून्य दिला, नगरपालिका ते शून्य काढून घेते। एखाद्या कामाला जर शून्य जास्त लागलेले असेल टेंडरला, नगरपालिका त्यातले 2-3 शून्य कमी करते आणि लोकांना बाकीचं काम देते। माझं एवढंच म्हणणं आहे, नगरपालिकेला शून्याची किंमत तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, पण जर युवा शक्तीने ठरवलं तर तुम्हाला शून्य करून दाखवाल। ही गोष्ट नगरपालिकेने लक्षात घ्यावी आणि लोकांना त्रास न होता त्यांचे कामं करून द्यावी, ही त्यांना नम्र विनंती परत एकदा करतो। आणि येत्या टायमाला नम्र विनंती नाही करणार, आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट राखून ठेवलं आहे, तो गिफ्ट आम्ही पुढच्या आठवड्यात त्यांना वितरण करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार अंबरनाथकरांनो, युवा शक्ती प्रतिष्ठानमार्फत तुम्ही बघताय एका उड्डाणपुलासाठी आम्ही 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेत, पण प्रशासन आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना अजून काही दिसत नाही, त्यांची अजून झोप उघडलेली नाही। तर तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा आम्ही एक नवीन आंदोलन आज केले, ड्राय आईस प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकतोय। तर नगरपालिका एखाद्या खड्ड्यामध्ये एखादा व्यक्ती गाडी पडून ॲक्सिडेंटच्या स्वरूपात त्याचा दुखापत होऊ नये म्हणून मला नगरपालिकेला एक विनंती आहे की तुम्ही त्यांना जिवंतपणे स्वर्गात पाठवण्याच्या तयारीत आहात, तर आम्ही तुम्हाला इथे स्वर्ग दाखवतोय, स्वर्गलोक इथेच दाखवतोय। तुम्ही हे बघून घ्या आणि तुमचे डोळे उघडा। तुम्हाला जर फक्त अंबरनाथमधील 2-3 मोजकेच खड्ड्यांसाठी आम्ही आंदोलन करतोय, पूर्ण शहरामध्ये आम्हाला करायचे आहेत ह्या गोष्टी, पूर्ण शहराला खड्डेमुक्त करायचं आहे आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतात, हे तुमची ड्युटी आहे। माझी विनंती एकच आहे प्रशासनाला आणि जे संबंधित अधिकारी त्यांना की लवकरात लवकर शहर हे आपलं खड्डेमुक्त करावं, हीच विनंती। धन्यवाद। महाराष्ट्र। मी प्रकाश नलावडे, युवा शक्ती प्रतिष्ठान अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक। आमचा प्रश्न एक आहे की या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? यांना फक्त आंदोलनाचे चेहरे दिसतात का? ह्या लोकांना खरंच लोकांची काही किंमत नाही आहे का लोकांच्या जीवाची?
त्या खड्ड्यामध्ये जर का ह्या अधिकाऱ्यांची जर गाडी कधी पंक्चर झाली तर त्यावेळेस त्यांना समजेल का हे खड्डे आहेत. अहो लोक EMIवरती गाडी घेतात आणि त्या गाड्याचे EMI फेडायच्या अगोदर गाड्या भंगारामध्ये जमा होतात. एक गोष्ट लक्षात घ्या, अंबरनाथच्या जे आहेत प्रशासकीय अधिकारी या खड्ड्याच्या संदर्भातले असतील, युवा शक्ती प्रतिष्ठानातर्फे तुम्हाला शेवटचं सांगतो, जर का तुम्ही हे खड्डे या आठवड्यात बुजवले नाहीत, या सगळ्यांचे खड्ड्यांचे फोटो काढून आम्ही मुंबईपासून, विधानसभेपासून, गेटवेपासून जेवढ्या मोठमोठ्या ज्या इमारती आहेत त्याच्यासमोर जाऊन आम्ही या खड्ड्यांचं प्रदर्शन मांडू. तेव्हा बोलू नका की अंबरनाथच्या खड्ड्याचं प्रदर्शन बाहेर का मांडलं गेलं. हे आम्ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. यासोबत तुम्हाला एक परत सांगतो, आंदोलनं खूप होत राहतील, पण लोकांच्या जीवाला धोका झाला तर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा या अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आम्ही नोंदवू. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.